नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये SRTच्या बेडवर कापसाची लागवड चालू केलेली आहे. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमधील उत्पन्न वाढवणे आणि खर्च कमी करणे याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठी SRT बेडवर शेती करणे हे शेतकऱ्यासाठी एक प्रभावी पर्याय ठरत आहे. SRT पद्धतीमध्ये उंच बेड तयार करून त्यावर कापसाची लागवड केली जाते. या पद्धतीमुळे पावसाचे अतिरिक्त पाणी साचत नाही आणि त्यामुळे मुळाची चांगली वाढ होते. जमिनीत हवा खेळती राहते आणि झाडाची वाढ जोमदार होते. विशेषतः हलक्या आणि मध्यम जमिनीत ही पद्धत खूप फायदेशीर ठरली जाते. म्हणूनच आपण आपल्या हलक्या आणि माळरान जमिनीवर 1 एकरमध्ये SRT पद्धतीने शेती करायची ठरवले आहे. या पद्धतीमध्ये आपण कापूस हे पीक घेतले आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा SRT बेडवर लागवड केल्यास झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो. पाणी आणि खताचा कार्यक्षम वापर होतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादनातही वाढ होते. या पद्धतीमध्ये आपण सुरुवातीला ट्रॅक्टरने बेड पाडून घेतले. 4 फूट रुंदीचे आपण इथे या शेतामध्ये बेड पाडले आहे. सुरुवातीला आपण पहिलंच वर्ष असल्यामुळे 4 फुटाचे बेड पाडले आणि त्यामध्ये बेडवर कपाशी लावायचे ठरले. शेतामधील पावसाळ्यातील शेतीचे कामे सुलभ या पद्धतीमुळे होते. अनियमित पाऊस आणि हवामानातील बदल यामुळे पिकावर होणारे बदल या पद्धतीमुळे कमी होतात आणि उत्पादन खर्चही या पद्धतीमध्ये खूप कमी होतो. शेतकरी खूप अडचणीत आहे. वाढलेले खताचे भाव, औषधाचे भाव यामुळे शेती काही शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे शेतीमधील खर्च कसा कमी करायचा आणि उत्पन्न कसे वाढवायचे याचा आपण एक छोटासा प्रयत्न इथे करणार आहोत. नवनवीन तंत्रज्ञान वापरून शेतीमधील खर्च कसे कमी करायचे याचा आपण सतत विचार करत असतो. मित्रांनो, येथे आपण सुरुवातीला ट्रॅक्टरने बेड पाडले. बेड पाडल्यानंतर आपण या शेतामध्ये टोकन यंत्राच्या साहाय्याने 4 बाय 1.5 अशी कापसाची लागवड केली आहे. यामध्ये आपले कापसाचे 3 बॅग बसले आहेत. सुरुवातीला काही पाऊस झाला नाही, जास्त नाही झाला. लावापुरती ओल असल्यामुळे आपण टोकन यंत्राच्या साहाय्याने येथे कापसाची लागवड केलेली आहे. आपल्याला शेतीची कसलीही ढवळाढवळ करायची नाही. त्यामुळे आपण टोकन यंत्र याचा वापर या शेतामध्ये केला आहे. टोकन यंत्राने वापर केल्यामुळे कामही सुलभ लवकर होते आणि मेहनतही खूप कमी लागते. SRT पद्धतीमध्ये आपल्याला टोकन यंत्र खूप महत्त्वाचे आहे. कापसाच्या पिकानंतर आपण दुसरेही पीक घेण्यासाठी
आपल्याला बेड असेच ठेवायचे आहे. त्यामुळे फक्त तणनाशक फवारूनच टोकन यंत्राच्या साहाय्याने आपल्याला इथे दुसरे पीक टोकन करायचे आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण यासाठी शेती करायची असल्यामुळे टोकन यंत्र आणि फवारा ह्या दोन्ही वस्तू आपण घेऊन ठेवलेल्या आहेत. आपल्याला या शेतामध्ये या दोनच वस्तूचा उपयोग होणार आहे. यासाठी शेती करताना आपल्याला ह्या दोन वस्तू खूप गरजेच्या आहेत, टोकन यंत्र आणि फवारा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.